धरून धरून या आणि इथून वाकून ये. राउटरचा इश्यू काय सॉल्व्ह होईना. कसा नळाचं कनेक्शन पण घ्यायचं आहे आणि इथे आम्ही पहिले शूट करायचो. We have these small paper cups. हे आमचं घर, ही पंचायत. घरपट्टी लागू करायची आहे ना स्टुडिओला. आता मला ते सामान सॉर्ट करायचं आहे. या सगळ्या पायपुसण्या आहेत. हे आता काय करूया, जुन्या ऑफिस मध्ये स्वागत आहे. आम्ही आता वरती आलोय. श्री स्वामी समर्थ. घरी आले मी, काम चालू करणार होते तेवढ्यात कळलं की इंटरनेट नाही आहे आणि गेले काही दिवस इंटरनेटचं सतत इश्यू येतं आहे, नेटवर्क पण नाही आहे. तर मी पंचायतीत जाते. इथे जर नेटवर्क असेल तर आमच्या राउटरचा प्रॉब्लेम आहे. राउटरचा प्रॉब्लेम असेल तर आरूला स्कूलला सोडायला जाते, येताना मी नवीन राउटर घेऊन येईन. पंचायत आमच्या घराच्या बाजूलाच आहे. हे आमचं घर, ही पंचायत. ॲक्च्युली ही इथे आहे पण इथे नवीन बांधकाम होणार आहे, ती तोडफोड गेली आहे. तोपर्यंत इथून कामकाज चालू आहे. तर जो आपला स्टुडिओ आहे तिथे घरपट्टी पण लागू करायची आहे आणि पाण्याचं कनेक्शन पण घ्यायचं आहे. ते पण अर्ज दिलेत. मी जाऊन पहिले बघते त्या अर्जाचं काय झालं आहे, प्लस त्यांना विचारते तुमचं वायफाय जो आमचा आहे तोच असेल मोस्टली, आणि तो कनेक्टेड आहे का, की नेट येतं आहे जातं आहे ते विचारते. ते म्हणाले आत्ता इंटरनेट नाही आहे, म्हणजे आत्ता, काल चांगलं होतं पण आमचं काल पण नीट नव्हतं. आमच्या राउटरचा पण इश्यू असू शकतो कारण बरेच दिवस झालेत राउटरला. आता मी त्यांना फोन करते आणि त्यांना म्हणते एखाद चांगला राउटर तुमच्याकडे टेस्टिंगसाठी असेल तर आम्हाला एक दिवस वापरायला द्या, म्हणजे लक्षात येईल नेमका प्रॉब्लेम कशात आहे, तसं मग नवीन राउटर परचेस करायला. हो, जुन्या ऑफिसमध्ये स्वागत आहे. आम्ही आता वरती आलोय कारण की खाली आमचं नेट बीट काय नाही चालत. इथून सावकाशी आहे. धरून धरून या आणि इथून वाकून ये. हा, तुझे बघ, तू आली नव्हतीस ना इकडे, इथे बसायचो आम्ही. आणि इथे आम्ही पहिले शूट करायचो म्हणून हे जरासं इथे बॅकड्रॉप आहे. हे असं आहे आणि इथून तिकडचं दिसतं. आणि हात वासामध्ये जांभळा लागलाय. डोका डायरेक्ट तिथंच. बघू दे इथं आहे काय, तिथे आहे. कशात तरी ठेवलेलं ना मी, आता इथे ठेवलेलं ना कुठे ठेवलेलं आहे सगळं, नाहीतर मी बोलायचे इथे आहे आणि इथे काही नसायचं. इथे येत आहे खरंच नेटवर्क? नाही रे, कुठं आहे हे? काय हे काय इथे लालच बटन दाखवत आहे, हे काय इंटरनेटला लाल ब्लिंक होत आहे. चालेल, जाऊ दे, बघूया आपण काय करता येते. आम्हाला खेळायचे आहेत गेम्स, त्यासाठी लागणारे काही साहित्य ते आपल्याकडे आहे कदाचित, ते चेक करायचं. मला वाटलं वरती असेल, ह्याच्यात पण नाही आहे, खालीच असेल. बघूया. सावकाश येऊ करताना ते आपल्याकडे ग्लास वाट्या द्रोण भी होते ना, कुठे ठेवलेलं आठवतं? मागे आहे कपाटात. हा, मागे कपाटात असू शकतात. तुला काय ग्लास हवे? हा, आपल्या ह्याच्यामध्ये किचनच्या एकदम खालच्या रॅकला कमी करूया. ग्लासाचं बंद नाही. ग्लास प्लास्टिकचे चालते? चालते. हा, आहे. काय हवेत तुला? स्पून घ्या. त्या पेपर डिश पण थोड्या असल्या तरी चालतील. जर आपण ते कॅन्डलवालं केलं ना तर असं वारा घालायला होईल आपल्याला. आपण जेवढे जण आहोत तेवढे घ्या. काय हे घेऊ? आणि आपण चालते. सो वी हॅव पेपर डिशेस, वी हॅव प्लास्टिकचे स्पून आहेत. हा, वी हॅव हे काय ते पत्रावळी, वी हॅव सम प्लास्टिक झिपलॉक बॅग्स, वी हॅव मेनी झिपलॉक प्लास्टिक बॅग्स, वी हॅव दीज स्मॉल पेपर कप्स, वी हॅव दीज द्रोण वाट्या, द्रोण स्मॉल पेपर कप अजून आहे ते बघ लागले तर. प्लास्टिकचे स्पून्स हवेत ना? किती हवेत? ते एक ह्याच्यात असतील ना, 10-12 असतील ना, ते बस झाले. आणि काय घेऊ? काय नको ना ठेवू? बस. त्याच्यामध्ये ते हे नाहीत ना, बॉल्स नाही आहेत ना? बॉल आरूच्या खेळण्यातले गेले. ठीक आहे, चालेल. मला
अरुला स्कूलला सोडून आले मी. आमची झाली आहे पंचायत. म्हणजे काय झालं, इंटरनेटच चालत नाही आहे, मोबाईल डेटा पण चालत नाही आहे, त्याच्यामुळे काम रखडलं आहे आमचं. काय करायचं, फोन केलेला ज्यांच्याकडचं आपलं हे आहे नेट आहे, पण त्यांचं म्हणणं असं आहे की सगळीकडेच कामं चालू आहेत, जे खरंच असू शकतं. कारण जो पाऊस पडला आहे, तुफान, जे पाणी भरलेलं त्यांनी सगळीकडे नुकसान झालं असेल, वायरा तुटल्या असतील, झाडं बिडं पडलेली सगळीकडे, त्याच्यामुळे असू शकतं जे काय आहे ते. आता काय करूया. या क्लिपचा ऑडिओ कसं काय खराब झाला काय कळलंच नाही. असं नॉईजसारखा आवाज येतो, ॲक्च्युअल ऑडिओ नाही आहे. त्याच्यामुळे मी व्हॉइस ओव्हर देते आहे. घरपट्टी जी लागू करायची आहे ना स्टुडिओला, आता त्याची मोजणी करण्यासाठी ते दादा आले होते आपल्या ग्रामपंचायतमधून. ती झालेली आहे मोजणी. आता बघूया लवकरात लवकर नळाचं कनेक्शन पण घ्यायचं आहे. आमच्या राउटरचा इश्यू काय सॉल्व्ह होईना, मग आम्ही म्हटलं की आपण एक बदलून बघूया. आता आणलाय टिपिलिंगचा आता नवीन, तर जाऊन कनेक्ट करतायत. आज तर नेटच नाही आहे, आज इंटरनेटच नाही आहे, पण येत्या 2-3 दिवसांमध्ये बघायचं आहे की हे लावून काय पॉझिटिव्ह फरक पडतोय का. पडत असेल तर वेल अँड गुड. हे आम्ही काही पुस्तकं काढली आहेत म्हणजे आम्ही शोधलत नाही रेसिपी, पण त्या आम्हाला सोप्या पडाव्यात म्हणून आम्ही मराठी ट्रान्सलेट करून घेतलेल्या आहेत. स्पेशली ताईंना त्यांचं वाचून त्यांचं करता यायला हवं म्हणून. तर आता मी त्यांना सांगते की ताई, इथून पुढे आठवड्याभराच्या ज्या रेसिपी करायच्या आहेत त्या तुम्हीच ठरवायच्या, ह्याच्यातून तुम्हीच शोधायच्या, आणि मला फक्त काय सांगायचं काय काय साहित्य हवे ते. ओके. असं लाजताय, त्यांना सवय करायला लागेल थोडीशी. मोरिंगा वाघ एकला राजा. चला चला. चला. हाय ब्रदर, हाऊ आर यू? बंद कर. हे काय सूट आहे? कुठल्या साईडने वगैरे असं नाही. हे सगळे एकात एक गोळा करायचे आहेत रे. लांब काय ते इथं. एक मिनिट, हे दिसत आहेत पाठी. हा, तुमच्या पाठीला लावलं दिसणार. 1 2 3 स्टार्ट. या इज अ ट्रेन फ्रूट. चला लाव परत. दरवर्षी खेळतोय. हो काय, तू एवढ्या लांबून येतोय, कुठे चालली तुला? नंतर झूम केलं तरी हे झालं पाहिजे. 1 2 3 स्टार्ट. चला या, कोण राहिलंय? 1 2 3 स्टार्ट. बर चल, एका तरी उचला तर नाही ना. चालतं तर काय माघार घेतली ना. हे खाली पडलं मी माघार घेतली. चला विराज जिंकला. ओके, आता काय नाही, जो पहिला जिंकेल त्याने बाजार होईल. चला टीम, आपल्याला व्ह्युअर्स पण आलेले आहेत बघायला. तिथून कोण करतो? 1 2 3 स्टार्ट. आपण फ्रेम मध्ये पाठी दिसलं पाहिजे. चल ये लवकर. काही लांब नाही राहायचं इथे. आम्ही बघतोय. थांब 1 2 3 स्टार्ट. ट्रॉफी भाऊची गडबड झाली त्यामुळे खाली समोर चुकी केली. तुम्ही काय लांब येता, इथे या ना, सगळ्यांनी दिसायचं त्याच्यात. इथे या. हातपाटी घे. 1 2 3 स्टार्ट. नाही, माझं गेलं, पण मी टाकताना अशी झाला. उलटा टाकला. अगं मी काय केलं, टाकताना परत अशीच झाला. माझं खाली गेला. त्याच्यावर उभं राहायचं. पेपरच्या बाहेर पाय नाही गेले पाहिजे.
चला या कोण पाहिलं जात आहे? विराज पहिलं जाईल ना, विराज. नाही सगळ्यांनी पाठीमागे उभा राहा, दिसलं पाहिजे फ्रेम मध्ये. इथे जा चला, किती वेळा? 1, 2, 3 किती वेळा? 4, 15, 6, 7, 8, 10 वेळा ठीक आहे. नाही 15? आणि मग खाली ठेवून मी उभं राहिली. ये नाही, एक तास आहे. एवढं लांब मग काय ते लग्नाला 7 फेरे मारतात की काय? कॉम्पिटिशन कसं काय? फास्ट कर संदेश. 12, 13, 14, 15. वाकडा चालतो जिंकलेला चालतो. बसू दे इथं, जरा जास्त झालं. ह्याच्यात पडाविडायलाच होतं तर आजूबाजूला राहायला पाहिजे. मला पकडा. त्याच्यावर जाशील. 1, 2, 3 स्टार्ट. 1, 2, आता 3, आताच घर करायला लागला मला. 12, 2 1 15. ठेव खाली ठेव. आईच्या गावात थांब. लॉस. एवढा वेळ त्याने मध्ये असा पॉज घेतला. तो थांबला मध्ये. झालं ना? चला घ्या. 1, 2, 3, 12, 13, 14, 15. कसं होतंय? एकदाच नको, चक्कर येईल ते. खाली 1, 2, 3, 4, 13, 14. ठेव. काढूनच ठेव. दोघे मला तो नको, तो बंद बी आहे. 1, 2, 13, 14 आणि 15. एकदम free आहे. कसला आलाय एक शिंगी. आणि मी सर्वीकडे बघत बसले, एका ठिकाणी नाही बघत बसले. नाचो. चला, डिंगटिकर, 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 डिंगटिकर. तुम्हाला माहिती आहे मला स्वच्छता किती आवडते आणि जेव्हा टीम नव्हती, जेव्हा मी माझ्या करिअरवर फोकस नव्हती, फोकसपेक्षा माझ्या स्वप्नांना मी तेव्हा वेळ नव्हता दिला. त्यावेळेला मी घराची साफसफाई करायचे, कारण मला त्याच्याशिवाय चैनच नाही पडायचा. पण मग मी विचार केला की मी सततच साफसफाईच करत असते, मला काय आयुष्यात तेच करत राहायचं आहे. द आन्सर वॉज नो. म्हणून मी फायनली आता माझ्या करिअरला वेळ देते आणि साफसफाईकडे दुर्लक्ष करते. पण आता असं वाटतंय खूप दिवस झाले मी नाही सफाई केलेली आणि मला लिटरली घेरू दिसत आहेत. इथे पण हे दिसलं बरंच आहे. तर मग थोडासा वेळ होता, आई आरूला भरवत होती, तर मी म्हटलं एक कोपरा तर एक कोपरा पण मी क्लीन करते. घेरू तर काढून घेते या रूममधला. टीम असल्यावर मला जमत नाही. आता त्यांची सुट्टी झाली आहे, घरी निघतोय आम्ही जायला, पण 5 मिनटं देऊन मी इथला घेरू तर काढते ॲटलिस्ट. गुड मॉर्निंग मंडळी. आज संडे आहे. काल आम्ही घरी नाही गेलो, सासरी नाही गेले, मी इथेच थांबले कारण माझ्या डोक्यात क्लिअर होतं की मला क्लिनिंग करायचं आहे घरातलं. तर तुम्ही जो पार्ट बघितला त्यावेळेला मी हा कोपरा आवरला होता. त्याच्यानंतर मध्ये एक दिवस गेला जो की कालचा होता आणि काल संध्याकाळी मी हे सेक्शन आवरलं. म्हणजे इथे पण बराच केओस होता, इकडे तिकडे होतं, तर हे सगळं मी आवरलं. काय काय होय आलूला रांगोळ्यांसोबतच खेळायचंय. मगाशी पण तो खेळत होता, त्याचं त्याने आवरलं सुद्धा, म्हणजे सगळी रांगोळी भरली, पण त्याला जेवढी जमली तशी थोडीशी होती इकडे तिकडे, ती मी परत कचरा काढला. पण ठीक आहे, ॲटलिस्ट तो रमलाय तर रमू दे, करू दे. आणि आज सकाळपासून मी ही रूम आवरली देवांची आमची सगळी, म्हणजे हा कोपरा, हे सगळं मला खूप बरं वाटतंय. घेरू बिरू बराच होता, तो सगळा काढला तर बरं वाटतंय, फ्रेश. आता घेते
ही रूम करायला. सगळीकडे काय ना काय आहेच, बघते जेवढं आवडता येईल तेवढं आवडते. शुभ सकाळ मंडळी. काल मी मध्यंतरी म्हणजे नंतर कामात गुंतले ते मी व्लॉग करायचंच विसरून गेले. काल संध्याकाळीपर्यंत मी काय काय केलं, ही रूम केली, किचन 80% केलं आहे. आता किचन ओटा ट्रॉली राहिलेली आहे, पाठची पडवी राहिलेली आहे, असे छोट्या छोट्या गोष्टी राहिलेल्या आहेत. आज बघू, आज तर सोमवार आहे, आज सगळी टीम येईल, आज कामातच दिवस आहे. संध्याकाळी वगैरे करायला जमलं तर बघू. टीम आलेली आहे, ते बघा फोन चालू झालेत. काल संडे होता ना, बरेच फोन आले, बट संडेचं सध्या आम्ही ऑफ ठेवलं आहे आणि मी पण वर्क लाईफ बॅलन्स करायचा प्रयत्न करते. त्यामुळे संडे मी लिटरली संडेसारखाच घेते, कारण नुसतं मग स्ट्रेस घेऊन काय अर्थ नाही आहे, प्रोडक्टिव्ह होऊ शकत नाही मी. त्याच्यामुळे मग काल ऑफ होता, पण काल बरेच फोन आले. तर आज मंडेला आल्यानंतर समृद्धीचं काम आहे तुमच्याशी कम्युनिकेट करणं आणि आपली जे काही सर्व्हिस आहे ती तुम्हाला छान एक्सप्लेन करणं, तर ती करते. आपण दिवा लावून घेऊया. आरूला जायचं आहे शाळेत सोडायला. काल त्याचे केस कापून आणले, बरेच दिवस डोक्यात होतं केस कापायचे आहेत, पण पाऊस पण असायचा आणि जमायचं नाही. काल वेळ काढला त्यातल्या त्यात आणि जाऊन त्याचे केस कापून आणले. आरूला स्कूलमध्ये सोडून आली आहे, खाली काम चालू आहे. मी आली आहे वरती, कारण की माझ्या पाठी दिसताय बघताय तुम्ही क्लटर आहे बरंच सारं. तर पटकन जेव्हा खालचे रूम आवरले तेव्हा काही सामान वरती आणून डंप केलं गेलं. बट आता मला ते सामान सॉर्ट करायचं आहे, काय लागणार आहे काय नाही, सध्या इमिडिएटली कुठल्या गोष्टीची गरज आहे ते सगळं बघून ह्या गोष्टी मी सॉर्ट करणार आहे. यातल्या काही घेऊन जायच्या आहेत स्टुडिओला, जेव्हा तिकडे काम चालू होईल तर त्या मी सॉर्ट करून ठेवते, कारण की हे असं बघून मला पण कसं तरी होतं. सो मी पटकन ते करते पटापट. या सगळ्या पायपुसण्या आहेत ज्या बनवून ठेवलेल्या आहेत, जुन्या कपड्यांच्या साड्यांच्या आहे ना, तर त्या सध्या मी ठेवते, कारण ज्या लागणार आहेत त्या आता आपण काढून घेतल्यात. ह्या आपल्याला स्टुडिओला वगैरे किंवा नंतर वापरता येतील. सो ह्यांचं एक गठलं बांधून ठेवते कडेला. या उषा आहेत ना, आपल्याला गिफ्ट आहेत. राम पाटील म्हणून जे दादा आहेत ज्यांचा फर्निचर वर्क आहे समर्थकृपा म्हणून, तर त्यांच्याकडे जेव्हा आपण प्रमोशनसाठी गेलो होतो व्हिडिओ बनवायला तेव्हा त्यांनी सोबत येताना हे पाठवून दिलं. तर हे आता काय करूया, स्टुडिओमध्ये वापरायचे आहे. तर मी आता एकावर एक तर राहत नाही आहे, ह्यांना पण असं एक गठलं करून एकीकडे ठेवून देते साईडला. बरं मंडळी, हे जे सामान आहे ना ह्या साईडला दिसतं आहे ते सगळं स्टुडिओमध्ये लागणार आहे. सो ते एका कोपऱ्यात असं सगळं रचून ठेवलं आहे, जेव्हा तिकडे सामान नेणार तेव्हा ते उपयोगी येईल. हे जे इकडे दिसतं आहे ह्या साईडला तेचा मला व्हिडिओ करायचा आहे काही कारणाने, म्हणून ते मी साईडला सॉर्ट केले. ही एक पिशवी खाली न्यायची आहे. त्याच्यानंतर हे इकडे काही सामान ठेवलं आहे ते मला लगेच नाही लागणार आहे, पण नंतर कधी लागू शकतं त्याच्यामध्ये तिथे ठेवलं आहे. ते कोणाला देऊ पण शकत नाही, ते तिथे ठेवलं आहे. आता मी कचरा करून घेते. आरूला स्कूलमधून घेऊन आले, आज ताईंची सुट्टी आहे त्याच्यामुळे माझं डाएट फूड काय बंद नाही, मग मी नॉर्मल डाळ भात जेवते. काय आहे जेवायला, डाळ भात, आईने आळूवडी केली आहे ती, आपलं शिमला मिरची बटाटची भाजी आणि लसूण चटणी. एक भात ऑलरेडी संपला आहे, परत थोडासा घेतला आहे.